कच्च्या मसाल्यांपेक्षा भाजलेले मसाले इतके चविष्ट का लागतात? तुम्ही कधी विचार केला आहे का? आई किंवा आजी मसाला आधी भाजूनच का वापरतात? फक्त परंपरा नाही, यामागे विज्ञान आहे. जेव्हा धणे, जिरे, लवंग, दालचिनी हलके भाजले जातात, तेव्हा त्यातले इसेन्शियल ऑइल्स बाहेर येतात. हेच ऑइल्स आपल्या नाकाला आणि जिभेला जबरदस्त अरोमा आणि फ्लेवर देतात. सायन्स काय सांगते? मसाल्यांमध्ये व्हॉलटाईल कंपाऊंड्स असतात. हीट मिळाली की हे कंपाऊंड्स ॲक्टिव्हेट होतात आणि हवेत पसरतात. म्हणूनच भाजलेला मसाला स्वयंपाक घरभर सुगंध पसरवतो. महाराष्ट्रात गोडा मसाला बनवताना मसाले वेगवेगळे भाजण्याची परंपरा आहे. कारण प्रत्येक मसाल्याची हीट सहन करण्याची क्षमता वेगळी असते. जास्त भाजलं तर चव कडू होते आणि कमी भाजलं तर अरोमा येत नाही. आयुर्वेदामध्येही हलकं भाजलेले मसाले पचनासाठी चांगले मानले जातात. ते अन्नाची चव वाढवतात आणि डायजेशनला मदत करतात. म्हणून पुढच्या वेळी फोडणी करताना मसाल्यांचा सुगंध आला म्हणजे सायन्स काम करतंय हे लक्षात ठेवा. अशा अजून फूड सायन्स फॅक्टसाठी फॉलो करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या घरात गोडा मसाल्यात कोणता सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकतात.